संघ शताब्दी संवाद या उपक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. पुणे महानगर पर्वती भागात आयोजित या विशेष कार्यक्रमामध्ये आपण संघाच्या कार्याचा, विचारांचा आणि योगदानाचा आढावा घेणार आहोत. 100 वर्ष समाजसेवा, राष्ट्र निर्माण आणि संस्कार यांना समर्पित एक प्रवास. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे केवळ एक संस्था नाही, तर ती एक विचार प्रणाली आहे. समाज, संस्कार, सेवा या 3 मूल्यांवर उभा असलेला संघ आज 100 वर्षांचा टप्पा पार करत आहे. या प्रवासात लाखो स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य केले आहे. संघाची शताब्दी म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर ती आहे कार्य, परंपरा आणि त्याग यांचा गौरव. 1925 पासून सुरू झालेला हा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने पुढे चालू आहे. संघाने प्रत्येक स्वयंसेवकाला दिले आहेत संस्कार, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचे बळ. परम वैभव नेतुमेतत स्वराष्ट्रम हेच आहे संघाचे ध्येय. आपल्या भारत राष्ट्राला परमवैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी समर्पित आहे संघाचे कार्य. प्रत्येक स्वयंसेवक आपले तन, मन आणि जीवन राष्ट्रसेवेसाठी अर्पण करतो. संघाचा प्रवास हा महान नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली घडलेला आहे. संघाचे विविध सरसंघचालकांनी त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेला समर्पित केले. तन समर्पित, मन समर्पित आणि हे सारा जीवन समर्पित हीच भावना घेऊन संघ आज 100 वर्ष अखंड सेवा करत उभा आहे. संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. 1925 मध्ये त्यांनी संघाची स्थापना करून राष्ट्रभक्ती, संघटन आणि संस्कार यांची बीजे रोवली. डॉक्टर हेडगेवारांनंतर संघाची धुरा सांभाळली श्री माधव सदाशिव गोलवलकर यांनी. 1940 ते 1973 या कालखंडात त्यांनी संघकार्याचा व्यापक विस्तार केला. संघाची विचारसरणी देशभर पोचवून संघटनाला नवे बळ दिले. त्यानंतर श्री मधुकर दत्तात्रेय देवरस यांनी संघाचे नेतृत्व स्वीकारले. 1973 ते 1994 या काळात त्यांनी समाजाशी अधिक जवळीक साधत संघकार्याला नवे आयाम दिले. प्रोफेसर राजेंद्र सिंग. 1994 ते 2000 या कालखंडात त्यांनी संघाचे नेतृत्व केले. साधेपणा, आत्मीयता आणि विज्ञाननिष्ठ विचार यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यात दिसतो. श्री कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन. 2000 ते 2009 या काळात त्यांनी संघाचे नेतृत्व केले. स्वदेशी, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रीय अभिमान या विचारांना त्यांनी विशेष बळ दिले. आज संघाचे नेतृत्व करत आहेत डॉक्टर मोहनजी भागवत. आधुनिक काळातील आव्हानांना सामोरे जात संघकार्याला नवी ऊर्जा आणि गती देत आहेत. संघ म्हणजे केवळ एक संस्था नाही, तर तो आहे एक विशाल परिवार. संघवृक्ष, ज्यातून निर्माण झालेल्या 40हून अधिक संघटना समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षण, सेवा, अर्थ, संस्कृती, विद्यार्थी, महिला सक्षमीकरण प्रत्येक क्षेत्रात संघ परिवार आपले योगदान देत आहे. राष्ट्रसेविका समिती, मातृशक्तीला जागृत करून राष्ट्रकार्याला समर्पित करणारी एक प्रेरणादायी संघटना. ही समिती महिलांमध्ये संस्कार, संघटन आणि नेतृत्व यांचा विकास घडवते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारताची सर्वात मोठी विद्यार्थी संघटना. शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन घडवून विद्यार्थ्यांना राष्ट्रभावना आणि नेतृत्व घडवण्याचे कार्य ABVP करते. वनवासी कल्याण आश्रम. नगरवासी, ग्रामवासी, वनवासी, आपण सारे भारतवासी या भावनेतून जनजातीय बंधू भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत. भारतीय मजदूर संघ श्रमिकांच्या हक्कांचे संरक्षण करत त्यांना उद्योग आणि राष्ट्र उभारणीत सन्मानाने सहभागी करून घेण्याचे कार्य. भारत विकास परिषद, नरसेवा नारायण सेवा या भावनेने प्रेरित समाजसेवेच्या विविध उपक्रमांद्वारे कार्यरत एक संस्था. दिव्यांग सेवा, आरोग्य अभियान, विद्यार्थी संस्कार आणि राष्ट्रीय स्पर्धा यांच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले कार्य. विश्व हिंदू परिषद, संपूर्ण हिंदू समाजाला संघटित, समर्थ आणि समरस बनवण्याच्या ध्येयाने कार्यरत. धर्मो रक्षति रक्षितः या तत्वावर चालत संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे कार्य ही संस्था करते. भारतीय शिक्षण मंडळ,
शिक्षण क्षेत्रात भारतीय मूल्यांवर आधारित राष्ट्र पुनरुत्थान घडवण्याच्या उद्देशाने कार्यरत एक चळवळ. दीनदयाल शोध संस्थान. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद या तत्वज्ञानावर आधारित समाज आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्यरत. अखिल भारतीय ग्राहक पंचायत. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या जागृतीसाठी कार्य करणारी एक चळवळ. ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देत जबाबदार आणि सजग समाज निर्माण करण्याचे कार्य ही संस्था करते. विद्याभारती. भारतीय संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यांचा प्रसार करणारी एक व्यापक शैक्षणिक चळवळ. नॅशनल मेडिकोस ऑर्गनायझेशन. स्वास्थ्यसेवा हीच राष्ट्रसेवा या भावनेने प्रेरित वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारी एक समर्पित संस्था. सहकार भारती. सहकारातून समृद्धी या विचाराने प्रेरित देशातील सहकार क्षेत्राला बळकटी देणारी चळवळ. भारतीय किसान संघ. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि शेतीविषयक जागृतीसाठी कार्यरत एक संघटना. अखिल भारतीय इतिहास संकलन योजना. भारताच्या इतिहासाचा खरा आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करून त्याचे पुनर्संकलन करण्यासाठी समर्पित एक चळवळ. प्रज्ञाप्रवाह. वैचारिक क्षेत्रात भारतीय दृष्टिकोन दृढपणे मांडण्याचे एक प्रभावी व्यासपीठ. संस्कार भारती. कला क्षेत्रातील अखिल भारतीय संघटन. संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला अशा विविध कलांद्वारे समाजात संस्कार, सौंदर्यदृष्टी आणि राष्ट्रीय भावना जागृत करण्याचे कार्य करते. संस्कृत भारती. संस्कृत भाषेचे साहित्य, परंपरा आणि ज्ञानप्रणाली यांचे संरक्षण, विकास आणि प्रसार करण्यासाठी समर्पित एक व्यापक चळवळ. हिंदू जागरण मंच. जागृत, संघटित, सक्रिय, सुरक्षित हिंदू समाज या ध्येयाने जनजागृतीचे कार्य करणारी एक प्रभावी चळवळ. सीमा जागरण मंच. देशाच्या सीमांची सुरक्षा ही केवळ सैनिकांचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे या भावनेचे जागरण करणारी एक राष्ट्रनिष्ठ चळवळ. अखिल भारतीय साहित्य परिषद. राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांवर आधारित साहित्याची निर्मिती, प्रकाशन आणि प्रसार करण्यासाठी समर्पित एक साहित्यिक चळवळ. स्वदेशी जागरण मंच. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी समाजामध्ये स्वदेशी दृष्टिकोनाचे प्रबोधन करणारी एक प्रभावी चळवळ. आर्थिक स्वातंत्र्य, स्थानिक उद्योगांचे संरक्षण आणि स्वदेशी उत्पादनांचा प्रसार यासाठी जागृती घडवण्याचे कार्य ही संस्था करते. क्रीडा भारती. खेळातून चारित्र्य निर्माण आणि त्या चारित्र्यावरून राष्ट्र निर्माण या ध्येयाने प्रेरित एक प्रेरणादायी चळवळ. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद. न्याय, नीती आणि राष्ट्रीय मूल्यांवर आधारित न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि सुदृढ करण्यासाठी कार्यरत एक संघटना. विधी क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा दृढ संकल्प. लघु उद्योग भारती. स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी लघु उद्योगांना संघटित आणि सशक्त करणारी एक महत्त्वाची चळवळ. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद. देश सर्वोपरी या भावनेने प्रेरित होऊन देशासाठी आयुष्य अर्पण केलेल्या माजी सैनिकांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य. त्यांच्या अनुभव, शौर्य आणि समर्पणाचा समाजहितासाठी उपयोग व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न. आरोग्य भारती. एक राष्ट्र, स्वस्थ राष्ट्र या संकल्पनेने प्रेरित होऊन आरोग्य क्षेत्रातील विविध उपचार पद्धतींचा समन्वय साधणारी एक व्यापक चळवळ. राष्ट्रीय सेवा भारती. सेवा कार्यात कार्यरत असलेल्या हजारो संस्थांना एकत्र आणत समाजसेवेचे व्यापक जाळे उभे करणारी एक सशक्त चळवळ.